संत भगवान बाबा यांची आज पुण्यतिथी आहे आणि सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह विविध क्षेत्रातील त्या क्षेत्रात मान्यवर असणारे हरिभक्त परायण महाराजांचे या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे, समाज प्रबोधन कार्यक्रम झाले आहेत. आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्या काय भावना आहेत? खऱ्या अर्थानं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भगवानगड एक आणि प्रति भगवानगड निर्माण करण्याचं काम या कंधारवासियांनी केलं आणि तीच ताकद तीच ऊर्जा या गडावर आल्यावर मिळते. हे सगळ्यात मोठं समाधान आजच्या भगवान बाबांच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं जी मेहनत आपण बघतोय गेल्या 11-12 वर्ष, तसं तर 15-20 वर्ष झाले, 20-25 वर्ष आपण चालू आहे. पण आज जरी तुम्ही बघितलं तर भगवान बाबांच्या ज्या पद्धतीनं प्रतिमा तिथं स्थापन झालेली आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी कंधारमध्ये स्थापन केली. एक डोंगराळ भागातला हा तालुका असला तरी श्रद्धेनं एवढा परिपूर्ण आहे. एकदा ठरवल्यानंतर काय करू शकतो हे कंधारवासियांनी या ठिकाणी दाखवून दिले, या कमिटीनं दाखवून दिले की प्रति भगवान बाबा गड स्थापन करण्याचं काम या कमिटी जेवढं कौतुक करावं तेवढं या कमिटीचं कमी आहे. आणि निश्चित गेल्या 11 वर्षापासून भगवान बाबांच्या पुढीच्या निमित्तानं या ठिकाणी सप्ताह होतो. या ठिकाणी काल्याचं कीर्तन आज झालं. आज आळंदीकर महाराजांनी एकदम सुंदर काल्याचं कीर्तन त्यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी केलं. सगळ्याजण मंत्रमुग्ध करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि ही परंपरा कायम अशीच चालू राहावी नाही यामध्ये तिळमात्र नाही. आत्ताच सांगितलं की पुढच्या वर्षीचं खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, त्याचाही आनंद निश्चित आहे. आणि मला खरंच मोठा भाग्यवान मी या ठिकाणी समजतो की भगवान बाबांनी स्थापनेच्या वेळेस महाप्रसादाचा करण्याचं भाग्य माझ्यासाठी सेवकाला या ठिकाणी लाभलं, सेवा करण्याची संधी मिळाली. आणि पुढच्या वर्षीचंही मला सर्व कमिटीनं मला ती संधी दिली, त्याबद्दल कमिटीचंही मनपूर्वक या ठिकाणी आपण म्हणतो. याच्यापेक्षा मोठं पुण्य आम्हाला माझ्या नशिबी आलं, याच्यात मी भाग्यवान समजतो. आणि भगवान बाबांची प्रेरणा, भगवान बाबांची ताकद, भगवान बाबांची ऊर्जा ही प्रत्येकाला ताकद देणारी आहे, ऊर्जा देणारी आहे, हिंमत देणारी आहे, लढण्याची ताकद देणारी आहे. आणि असे मोठे मोठे कार्यक्रम होणार आहे. आणि विशेष म्हणजे मी या कमिटीचं अभिनंदन याच्यासाठी करतो की या कमिटीनं आज डिक्लेअर हे केलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये सामाजिक उपक्रम करणार आहोत. हे कीर्तन तर झालं, वेगवेगळे डोळ्याचे ऑपरेशन असतील, वेगवेगळे ज्या काही गोष्टी सामाजिक आहे, समाज उपयोगी आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करण्याचं काम ही कमिटी करणार आहे. त्यामुळे निश्चित या भगवानगड एक ऐतिहासिक गड निश्चित या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक होईल एवढी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा भगवान बाबांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि आपले लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पुतळा हा बाळापुरी या ठिकाणी आज अनावरण आहे. मुंडे साहेबांच्या हाताला आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी 6 वाजता यावं एवढं या ठिकाणी आवाहन करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला, माझा सत्कार केला, मला परिवाराचा हिस्सा बनवला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, सर्व कमिटीचं, डॉक्टर साहेबांचं, आपल्या सर्व कमिटीचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आपल्या चरणी विनंती करतो.